तर परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई जाणवते आहे। 12,000 लोकसंख्या असलेलं कौसडी गाव केवळ एकाच विहिरीवर अवलंबून आहे। 3 किलोमीटर लांब असलेल्या या विहिरीतून ग्रामपंचायतीच्या पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जातो। मात्र आता पाणी कमी प्रमाणात मिळत असल्यानं ग्रामस्थांच्या रांगा इथे पाहायला मिळत आहेत। कौसडी येथील ग्रामस्थांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नजीर खान यांनी। पाण्याची कशी टंचाई आहे तुम्हाला? पाणी टंचाई खूपच आहे। पाणी इथं बरेच दिवसापासून 3 किलोमीटरहून येते, पण इथं दुसरीकडे काही विकत पाणी नाही कुठलं, फक्त हे जे सरकारी पाणी योजनेतलं पाणी एकच आहे विहीर। या विहिरीतून आणि गावाची लोकसंख्या 12,000 आहे। मग कसं भागते सगळ्या गाव ग्रामस्थांचं? काय जरा थोडं एक दोन दिवस लाईट नाही, पंचायत येऊन पाहत नाही, त्याला काही नाही, काढणच पाहत नाहीत। बुडाला पाणी एकच आणलं 10 रुपये जार असं आहे। तुमची काय परिस्थिती आहे? कौसडी गावामध्ये गेल्या 10 ते 15 वर्षापासून जे वर्षापूर्वी जी पाईपलाईन होती 16 योजनेची, परंतु तिथलं पाणी मधल्या 4-5 वर्षामध्ये शेवटच्या 2 महिन्यामध्ये पुरवल्या जायचं, परंतु नंतर पाणी परत तिथले जे लाईट बिलचा प्रश्न आहे, तो लाईट बिलच्या प्रश्नामुळं शेवटी 15 दिवस महिनाभर पाणी भेटायचं, परत पुन्हा लाईट बंद व्हायची आणि गावकरी पाण्यापायी खूप त्रस्त आहेत। आज पिण्याच्या पाण्याची तुम्ही अवस्था बघताय, जे पाणी वापरासाठी सुद्धा वापरू शकत नाही आपण, पाणी गुळणा सुद्धा करू शकत नाही, ते पाणी आज आपल्याला पिण्यासाठी वापरावं लागेल। कॅमेरा पर्सन किशन इक्करसह नजीर खान, टीव्ही9 मराठी, कौसडी, जिंतूर, परभणी। पुढच्या पाणीबाणीची बातमी आहे बीडमधून। बीडमधल्या ऐतिहासिक खजाना विहीर ही सुद्धा पाण्याअभावी आटलेली आहे। बीडमध्ये सध्या पाण्याअभावी दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली आहे। दुष्काळाचा फटका ऐतिहासिक खजाना विहिरीला सुद्धा बसलाय। दुष्काळामुळे 15 वर्षांनी प्रथमच ही विहीर आटल्याचं चित्र आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। बीडच्या जनतेला स्वच्छ पाणी मिळावं आणि त्यानंतर इथली जी जमीन आहे ती ओलिताखाली जावं, यासाठी 1558 मध्ये सलाबत खानने या खजाना बावडीची जी आहे निर्मिती केलेली आहे। हा जर पहिला बोगदा जर पाहिला तर या बोगद्यातून जलस्रोत आहे आणि हे 2 बोगदे आहेत। या दोन्ही बोगद्यातून जे पालीचा जो धरण आहे, पालीचा जो डोंगर आहे, त्या ठिकाणाहून इथं पाणी येतो आणि ही सर्व पाणी या ठिकाणी जमल्यानंतर तिसरा जो बोगदा आहे तो बीडकडे जाणार आहे आणि या ठिकाणाहून बीडकडे जवळपास 12 ते 13 किलोमीटर अंतरावर हे पिण्याचं स्वच्छ पाणी जे आहे ते बीडकरांच्या सेवेत जातं आणि त्यानंतर इथली 800 हेक्टर जी शेती आहे ती ओलिताखाली येते। पहिल्यांदाच खजाना बावडीनं हे तळ गाठलेलं आहे। मात्र जर बघितलं गेलं तर आतापर्यंत कुठलाही प्रशासन असेल, कुठलाही नेता असेल या ठिकाणी फिरकला नाही। या खजाना बावडीची डागडुजी करण्याचं तर सोडाच, मात्र इथलं गाळ देखील काढण्याचं औदार्य इथल्या जिल्हा प्रशासनानं दाखवलं नाही। हे दुर्दैव म्हणावे लागेल। कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, टीव्ही9 मराठी, बीड।